माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 44 कंसाचा वध. सूत शौनकांना अन्य ऋषीमुनींना कृष्ण कथेचे शुकदेव कृत वर्णन सांगत होते. शुकदेव म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाने केलेली रासलीला ही भगवत चरित्राचे परमोच्च शिखर. पूर्ण ब्रह्माच्या ठाई पुरुष प्रकृती एकरूप होतात याचीही रासलीला प्रतीक. पुढे कृष्णाने कोणते पराक्रम केले, अक्रूर असं तो मथुरेत कसा गेला, त्याने अनेक असुरांना कंसाला कसे मारले, त्याची कथा मी आता सांगतो. एकदा काय झाले, सरस्वती नदीच्या तीरावर नंदादी सर्व गोप शिवरात्रीच्या पर्वासाठी गेले. नदी स्नान केले. त्यांनी शंकराची प्रार्थना केली. अंबिका वन जवळच होते. रात्री जलपान करून सर्वजणांनी निश्चितपणे नदी तीरी शयन केले. त्या वनात एक प्रचंड जगर होता. तो रात्री सरपटत आला. गोपामध्ये शिरून त्याने निद्राधीन नंदाला निगळंकृत करण्यास प्रारंभ केला. तेवढ्यात कोणीतरी जागा झाला. त्याने ते पाहिले. नंदही धडपडू लागला. सर्वजण जागे झाले. कृष्णही जागा झाला. गोप काठ्यांनी बराबर अजगराला मारू लागले, ठोसू लागले, पण तो नंदाला सोडीना. कृष्ण तेवढ्यात पुढे झाला. आपल्या पायाने त्याने अजगराला स्पर्श केला. काय नवल, त्या अजगराच्या देहातून दिव्य शरीराचा एक पुरुष प्रकट झाला. तो कोण होता? तो एक शापभ्रष्ट विद्याधर होता. अंगिरा गोत्राच्या कुरुपुरुषींची त्याने चेष्टा केली होती, म्हणून त्याने अजगर हो असा शाप त्याला दिला होता. कृष्णाच्या पदस्पर्शाने तू सुटशील असा अभिशापही दिला. राजा त्या विद्याधराने कृष्णाला वंदन केले, प्रदक्षिणा घातली, आपले वृत्त सांगितले. तो निजलोकात निघून गेला. हा सर्व प्रकार पाहून श्रीकृष्ण चरणाचा प्रभाव किती अलौकिक आहे याचे नवल करीत नंदाने सर्व गोप सरस्वती तटावरून ब्रजभूमीत परत आले. शंखचूड नावाच्या एका यक्षाने तर एका सायंकाळी कृष्ण, बलराम, गोप बालक, गोपी यासह विहार करीत असता अतिशय मधुर गीत गात असता गोपींना उचलून पलायन केले. त्यावेळी धावा धावा रामा काना, आम्हाला सोडवा असे गोपी ओरडू लागले. बलरामाने झपाट्याने पुढे धावत जाऊन एक ताड वृक्षाचा बुंदा घेऊन त्या यक्षाचा पाठलाग केला. तो यक्ष पळू लागला. तेव्हा बलराम गोपींच्या रक्षणासाठी थांबला. यक्षाला कृष्णाने गाठले. एक तडाखा मारून त्याने यक्षाला मारले. त्याच्या मस्तकावर एक मणी होता. तो कृष्णाने हिरावून आणला, बलरामाला दिला. पुढे एकदा अरिष्टासूर मोठ्या बैलाचे रूप घेऊन ब्रजभूमीत आला. तो फारच प्रचंड होता. गोपी फार भयभीत झाले. ते कृष्णाला चाका मारू लागले. कृष्ण त्यावेळी तेथे नव्हता. तो बाहेरून ब्रजभूमीत प्रवेश करीत होता. त्याने वाटेतच अरिष्टासुराला गाठले. त्याच्याशी झटापट करून त्याचे प्राण घेतले. तो दैत्य एवढा बलिष्ठ होता की कोणीही दुसरा त्याच्या वाटेशी उभा राहिला नसता. कृष्णाने अशा रीतीने अनेक असुरांचा निष्पार केला हे कंस जाणून होता. त्याने उग्रसेनाला बंदीत टाकले होते. तो स्वतःच राज्यकारभार चालवत होता. कृष्णाचे प्रस्थ गोकुळवासी लोकात फार वाढले हे त्याला चिंताग्रस्त करीत होते. त्यावेळी नारद मुनी त्याच्याकडे आले. म्हणाले, कंसा, आकाशवाणी झालेली आठवते का? भगवती देवीने तुझ्या हातून सुटवून जाताना काय सांगितले ते आठवते का? देवकीची कन्या म्हणून जी तुला वाटली ती यशोदीची कन्या होती. कृष्ण हा देवकीचा पुत्र. बलराम ही वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीचा पुत्र. अरे, तुझ्या भीतीने वसुदेवाने त्यांना गोकुळात लपवून ठेवले होते. तू फसलास. वसुदेवाने तुला फसवले. नंदाने त्याला सहाय्य केले. तुला आता कृष्ण भारी पडणार आहे. कंस बिथरला. त्याला ज्या शंका येत होत्या त्या खऱ्याच ठरल्या. नारदाच्या उघड सांगण्यामुळे आता आपला शत्रू कोण हे त्याने पुरते ओळखले. वसुदेव देवकीला त्याने तत्काळ बंदीत टाकले. केशी दैत्याला त्याने वज्रभूमीत पाठविले. कृष्णाला काही करून मारून टाक, त्याने आज्ञा दिली. त्याने कृष्ण जर केशीच्या हातून वाचलाच तर त्याला मथुरेत बोलावून मल्ल युद्धात मल्लाकडून मारण्याचे ठरवले. त्याने मुष्टिक, चानूर, शल, तोशल आदी मल्लांना मल्लयुद्धात सर्व सिद्धता करण्यास सांगितले. कुवलया पीड नावाचा हत्ती त्याने महाद्वाराजवळ कृष्णाला मारण्यासाठी ठेवला. मथुरा नगरीतील नागरिकांना कृष्ण बलराम यांचा मृत्यू दिसेल असा मोठा मंडप बसण्याची व्यवस्था केली आणि अक्रूर नावाच्या श्रेष्ठ यदुवंशी मित्राला बोलावले. व्रजभूमीत जा, तू माझा मित्र आहे. यदुकुळातले तुला लोक मानतात. तू रथ घेऊन जा, नंदाजवळ बोलावणे कर. कृष्ण बलराम यांना धनुष्य याग मल्ल युद्ध पाहायला बोलावले आहे असे सांग. प्रेमाने बोल. सर्वांना नगर पाहायला, उत्सव पाहायला बोलव. कृष्ण बलराम यांना मारावे. देवांचे पक्षघापाती
सर्व राजे मारावे, जरासंग, द्विवध, बाणासूर, नरकासूर, शंभरासूर या मित्रांचं पृथ्वीवर राज्य करावे, असा माझा गुप्त बेत आहे. तू तो गुप्तच ठेव. तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवून नंद त्या दोघांना मथुरेत पाठवेल. असा कर, हे माझे कार्य कर. मग माझ्या राज्यात मी तुझा मान ठेवीन. कंसाने अक्रूराला आपले बेत सांगितले. अक्रूर म्हणाला, कंसराज, आपला मृत्यू टळावं म्हणून तू हे प्रयत्न करतोस, पण होणार ते होणारच. यश मिळो न मिळो, मनुष्याने आपले कर्तव्य करताना समबुद्धी ठेवावी. मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, पण दैव ते मोडून टाकतो. तुझे आज्ञा मी पाळतो, पण त्याचे परिणाम तुला अनुकूल होतीलच असे नाही. कंसाने अक्रूराला आपल्या मंत्र्यांना असे सांगितले व तो राजगृहात गेला. केशीने एका मोठ्या घोड्याचे रूप घेतले. टापांनी भूमी हादरवीत, आळीने मेघांना मागवीत तो धावत वज्रभूमीत आला. त्याचे तोंड वृक्षाच्या ढोलीसारखे होते. त्याला पाहून सर्वजण भयभीत झाले. तो कृष्णावर धावून आला, याच्यावर लाथा झाडू लागला. कृष्णाने त्याचे मागील दोन्ही पाय धरून त्याला 400 हात दूर फेकून दिले. तो पुन्हा उठून अंगावर धावत आला. त्याने जबडा उघडून कृष्णावर चाल केली. कृष्ण पाय रोवून उभा राहिला होता. त्याने हसत हसत आपला डावा हात त्याच्या खिशात घातला. तो हात इतका जड, उष्ण, दाहक केला की केशी तडफडू लागला. त्याचा श्वासच कोंडला. तो डोळे मिटून पृथ्वीवर पडला. कृष्णाच्या हाताचा आकार एवढा वाढला की केशीचे अश्व शरीर काकडी फुटावी तसे फुटले. कृष्णाचा हा पराक्रम पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. नारद त्यानंतर कृष्णाकडे आले व एकांतात त्यांनी कृष्णाची भेट घेतली. भगवंताजवळ नारदाने कंस, चाणूर, मुष्टिक आणि इतर सर्व दैत्यांना मारण्याचे अवतार कार्य कसे कसे करायचे त्याची चर्चा केली. ती भेट ब्रजवासी लोकांना कळली, तरी बोलणे काय झाले ते कळले नाही. ते निघून गेल्यावर कृष्ण पुन्हा गोप बालक बलरामासह आनंदाने गायी चरण्याचे कार्य करू लागला. केशीच्या वधामुळे ब्रजवासी निश्चित झाले होते, पण त्याच वेळी गायी चारायला ते गेले असता मयासुराचा पुत्र व्योमासूर तेथे आला. गोप बालकाचे रूप घेऊन त्याच्या लपंडावाच्या खेळात भाग घेऊ लागला. तो मधून एकेका मुलाला उचली एका गुहेत नेऊन लपवून ठेवी. गुहेच्या द्वाराशिला ठेवून तो बंद करी. होता 5-6 मुले चुरली. सर्वांच्या लक्षात हा प्रकार आला. कृष्णाने त्याला ओळखले. आपल्याला फसवून त्याने उचलून न्यावे अशी युक्ती केली. व्योमासूर कृष्णाला उचलून गुहेकडे गेला तेव्हा कृष्णाने पाठीवरून खाली दाबून त्याला भूमीवर पाडले. त्याने मूळ रूप धारण केले, पण कृष्णाने त्याला गळा दाबून त्याला मारले. गुहेच्या पुढची शिळा कृष्णाने लीला दूर केली. गोप बालकांना सोडवले. सर्वांना कृष्णाचा जय जयकार केला आणि देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. कंसाच्या प्रेरणेने जे जे असुर कृष्णाचा नाश करण्यासाठी आले त्या सर्वांचा त्याच्या बलरामाच्या हातून नाश झाला. परीक्षिता कंसाच्या आज्ञा म्हणून अक्रूर गोकुळाकडे निघाला. तो वाटेत रथात बसून मनोरथ करीत होता. आपण कृष्णाला कसे भेटू, त्याच्या चरणी दंडवत कसे घालू, नंदाजवळ काय काय बोलू, गोपींची समजूत कशी घालू, याचे चिंतन तो सतत करीत होता. कृष्णाचे आपल्यासारख्या संसारमग्न माणसालाही दर्शन घडणार, त्याच्याजवळ बोलायला मिळणार, हे आपले केवढे भाग्य. कंसाचे उपकारच मानले पाहिजेत. पण मी कंसाचा दूत म्हणून जात आहे. तो मला शत्रू समजेल असाही संभव आहे. पण कृष्ण सर्वज्ञ आहे. तो माझे मन ओळखील. उगीच शंका घेण्याची जरुरी नाही. मला कृष्णाचे दर्शन झाले की माझे सर्व कर्म बंधन नष्ट होईल, अशा प्रकारचे विचार करीत तो रथात बसून व्रजभूमीत आला. तेव्हा तर हीच ती गोविंदाच्या चरणांनी पावन झालेली पुण्यभूमी. असे पाहून रथातून तो उतरला. भावनांचा तिरेक होऊन भूमीवर लोळू लागला. तेथील धूळ त्याने मस्तकी लावली आणि जेव्हा पुढे तो नंदाच्या घरापर्यंत गेला तेव्हा डोळे प्रेमाश्रूने भरून त्याला मार्गही धड दिसेना. येणारे जाणारे गोप त्यांच्या शुभ्र अश्वाच्या सुंदर कोरीवकाम केलेल्या रथाकडे पाहत, संत गतीने चाललेले अश्रुपात होत असलेला अक्रूर पाहत कृष्ण असे आपणही आनंदाने म्हणून पुढे जात. अक्रूराने गोदहोन स्थानात जेव्हा पितांबरधारी कृष्ण निलांबधारी बलरामाला पाहिले तेव्हा त्याचे तर भानच हरपण्याची वेळ आली. त्याच्यापुढे त्याने प्राणीघात केला. कृष्ण बलराम यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले. नंदगृहात गेल्यावर इतर कुशल बोलल्यावर अक्रूराने नंदाला म्हटले, कंसाने यदुवंशाची वैर धरले आहे. वसुदेवाला मारायचा प्रयत्न त्याने केलेला आहे. कृष्णच विष्णू आहे, तोच कंसाचा काळ आहे, हे नारदाने कंसाला सांगितले. कंसाने अनेक असुर पाठवून तुमचा नाश करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. आता तुम्हाला
धनुष्य यागाच्या निमित्ताने मथुरेत बोलावून मल्लाच्या हातून मारावे असा त्यांचा बेत आहे. सर्वांना कंसाने मोठ्या मानाने निमंत्रण दिले आहे. मी तुमच्या प्रेमातला म्हणून मला दूत म्हणून पाठविले आहे. कृष्ण बलराम हसू लागले. नंदाला आश्चर्य वाटले. कृष्ण यशोदेचा पुत्र नसून देवकीचा पुत्र हे आता नंदाला अक्रूराच्या सांगण्यावरून स्पष्ट कळले. सांगण्याच्या ओघात आकाशवाणी, नारदाचा निरोप इत्यादी सर्व गोष्टी सत्य अक्रूराने सांगितल्या. कृष्ण हा कृष्णाचाच अवतार, कृष्ण हा विष्णूचाच अवतार, वसुदेवाचा पुत्र आहे यात संशय उरला नाही. पण नंदाचे वात्सल्य कमी झाले नाही. भगवंताने आपले अवतार लिहिलेत, आपल्याला केवढे कार्य दिले याची त्याला धन्यता वाटली. कृष्ण बलरामाच्या अनुमतीने नंदाने गोकुळातील लोकांना आज्ञा दिली की दही, लोणी आदी उत्तमोत्तम पदार्थ कंसाला उपहार देण्यासाठी घ्या. गाड्या झुंपा. काही लोकांनी गाई वासरांची काळजी घेण्यासाठी थांबा. मथुरेत मोठा उत्सव आहे. मी येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी मथुरेत चलावे. उद्या सकाळी निघू. अक्रूरासह कृष्ण बलराम मथुरेत जाण्यास या वार्तेमुळे गोपींना अतिशय दुःख झाले. त्यांचे चित्त कृष्णमय होते. त्या आपापसात नाना प्रकारे अक्रूराच्या क्रूरपणाबद्दल बोलू लागल्या. काही मथुरेत जाणार नव्हत्या. जे जाणार होते ते कृष्ण सहवासाचा लाभ घेणार. आता आम्हाला कृष्ण विसरणार, तो मुळी असाच आहे. नित्य नव्या माणसाचा वेढला होतो, नवे मित्र जमवतो. आम्ही गावंढळ मुली, तो मथुरेत गेल्यावर आम्हाला कसला विचारणार. या क्रूराला क्रूरच म्हटले पाहिजे. गोपी, गोविंद, दामोदर, माधव असे मोठमोठ्याने म्हणत रडू लागल्या. रात्रभर त्या रडत होत्या. खरोखरीच दुसऱ्या दिवशी सकाळी रथ निघाला. स्नानादी आटपून नंद, यशोदा, इतर गोप यासर अक्रूर निघाला. अश्व फुरफुरू लागले. कृष्ण बलराम एक सावळानं दुसरा गौरवर्ण अक्रूराच्या रथात बसले. त्यावेळी मात्र गोपींनी रथाचे घोडे चढवले. घोड्यांच्या गळ्याला हाताने विळखे घातले. रथाची चाके हाताने धरून ठेवली. मार्गावर लोळण घेतली. कृष्णा बलराम यांची तर गोपींची समजूत काढता कसोटी लागली. मी परत येईन असे कृष्णाचे वचन दिले. अक्रूराचे तर त्या काही ऐकून घेईनात. सरते शेवटी कित्येक ज्येष्ठ गोपींनी त्यांना स्वतः रडत असतानाही बाजूला नेले. रथ हळूहळू चालू लागला. त्याच्या मागून छकड्याची ओळ. गोप त्यात बसले होते. पताका रथावर फडकत होती. मार्गावर धूळ उडत होती. ती पताका दिशेनाशी येतो. गोपी डबडबलेल्या नेत्रांनी त्या दिशेलाच पाहत रडत उभ्या होत्या. परीक्षिता, अक्रूराचा रथ यमुनेजवळ आला. यमुनेत स्नान करण्यासाठी अक्रूर ब्रह्मरुद्र नावाच्या तीर्थावर आला. कृष्ण बलराम रथात बसले होते. मागे बैलगाड्यात गोप होते. स्नान करताना त्या भगवत भक्ताने यमुनेत बुडी मारली. तो पाण्यात त्याला रथात बसलेले कृष्ण बलराम दिसू लागले. त्याला शंका आली, रथातून ते दोघे पाण्यात कसे केव्हा आले. वर येऊन पाहतो तो ते रथ आहेतच. पुन्हा बुडी मारून पाहतो तो साक्षात शेषशाही नारायणाचे यमुनेच्या जळातच त्याला दर्शन झाले. वर येऊन पाहिले तो रथस्थ भगवान कृष्ण बलराम मंद स्मित करीत त्यांच्याकडे पाहत होते. त्यांचे शेषशाही स्वरूपातले दर्शन घेऊन अक्रूराचे हृदय परम आनंदाने भरून आले. त्याने विष्णूची अत्यंत सुंदर शब्दात तत्वदृष्टीने त्याचा महिमा गात स्तुती केली. त्याची अवतार लीला गायली. त्याला वारंवार प्रणाम केले. ते दिव्य रूप त्यानंतर अंतर्धान पावले. लगबगीने अनेक उरकून अक्रूर पुन्हा रथात चढला. कृष्ण गालातल्या गालात हसत होता. किशोर वय, कुरळे केस, मुद्दाम टाकटीक केलेला मोरपिसांचा मुकुट, पितांबर झुळझुळतोय. अंगावर रथ, मोती, सुवर्ण यांचे दागिने घातले होते. लाल हसऱ्या ओटातून कुंद रदन चमकत आहेत. असा श्याम सुंदर कृष्ण बलरामाच्या हातात हात गुंफून त्यावर बसलेला होता. हसत तो अक्रूराला म्हणाला, अक्रूर काका, तुम्ही पृथ्वी, जल किंवा आकाशात एखादी नवलाची वस्तू पाहिली आहे का हो? तुमची मुद्रा अशी चकित झालेली काय दिसते? अक्रूर म्हणाला, भगवंता कृष्णा, अरे जे काही अद्भुत म्हणून जगात आहे ना ते तुझ्यातच आहे. तुला मी पाहिल्यावर आणखी आश्चर्यकारक ते काय पाहिजे राहिले? कृष्ण बलराम दोघेही हसू लागले. अक्रूरही आनंदाने हसू लागला. त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन तो गदगदित कंठाने म्हणाला, प्रभो, माझे डोळे उघडलेत तुम्ही. आता थट्टा पुरे, तुम्ही जगत चालक आहात. मला तुम्ही आपला म्हटले आहे. मथुरा नगरीत रथ बैलगाड्यात जाईतो सूर्य पश्चिमेकडे पुरता कलला. कृष्ण म्हणाला, काका, तुम्ही रथ घेऊन पुढे व्हा. आम्ही येथे उतरतो. नगरीची शोभा पाहत येतो.
अक्रूर म्हणाला, प्रभू तुमच्याशिवाय मी एकटा कंसाबरोबर कंसापुढे जाणार नाही, तुम्ही सगळेच जण माझ्या घरी चला. नको, कृष्ण म्हणाला, आम्ही दोघे फक्त तुमच्या घरी येतो, त्या कंसाचा आधी आम्ही वध करतो आणि मग गोकुळातल्या लोकांच्या हौशेप्रमाणे काय ते करू. बरे, अक्रूर कसेबसे म्हणाला. त्याने आपल्या घरी दोघांना नेले. बाकीचे लोक हळूहळू बैलगाड्यातून मागून येत होते. कंसाकडे जाऊन त्यानंतर अक्रूर म्हणाला, कंस राजा, तुमच्या निरोपाप्रमाणे मी नंदाला कृष्ण बलरामांना धनुष्य याग पाहण्याच्या निमित्ताने बोलावून आणले आहे. मित्र कार्य म्हणून मी हे केले. आता ते प्रथम मथुरा नगरीचे वैभव पाहतील. कंसाला एकीकडे आनंद झाला तर एकीकडे मोठे भय वाटले. आकाशवाणीने उच्चारलेली गंभीर सूचना त्याच्या अंतरंगात महाभयंकर काळाचे रूप घेऊन पीळ वटून टाकीत होती. जरी त्याने सर्व उत्साहाची आणि मल्ल युद्धाची शक्यता केली होती, तरी काहीतरी घडेल आपले मरण ओढवेल याची भीती सारखी त्याच्या मनाला घेरून टाकीत होती. अक्रूराने त्याला इतर पुष्कळ सांगितले की तरी कृष्णाला एकच सत्य मनावर जबरदस्त भार पाडण्यास पुरेसे पडले. अक्रूर केव्हा परत गेला, इकडे त्या बलाढ्य पण विमनस्क राजाचे लक्षही नव्हते. दुसऱ्या दिवशी मथुरेचे वैभव पाहायला कृष्ण बलराम यांनी गोपबाल नंदरी इतर गोप यास प्रारंभ केला. उंच उंच गोपुरे, घराची महाद्वारे, तोरणे, तटाची भिंत, भोवतीचे खंडक, उद्याने, उपवने, चौक, तिवाटे, श्रीमंत कुलीनांचे राजवाडे, सभा भवने, बागा, चबुतरे, सौदातल, सुंदर रत्नखचित गृहे, पाळलेले मधुरभाषी पक्षी, घरोघरी केलेली पल्लवाची शोभा, द्वाराजवळ ठेवलेले दुधाचे दह्याचे कलश, सर्व काही पाहत पाहत ते जेव्हा नगरीत फिरू लागले, तेव्हा मथुरेतील स्त्रियांची त्या श्यामसुंदराचे दर्शन घेण्यासाठी एकच लगबग धांदल उडाली. हातातील कामे टाकून त्या खिडक्यात, दारात, सौदा तलावर, मार्गावर येऊन पाहू लागल्या. वस्त्रे भूषणे यांचेही त्यांना नीटसे भान राहिले नाही आणि त्याचे गुणवर्णन त्यांनी ऐकून त्याच्या ठाई चित्त लावले. त्या मथुरा निवासी स्त्रियांनी आपल्या नेत्रांनी त्या कृष्ण रूपाचे दर्शन घेतले. त्या समाधान पावल्या. जागोजागी पुरवासी जनांनी कृष्ण बलराम यांचे फुले, सुगंधी द्रव्य, दही, अक्षता, चंदन, भेटीच्या बहुमोल वस्तू देऊन पूजन केले. मार्गाने अशा रीतीने पुरजनांना आनंद देत स्वतः नगरीतील नवलाईचे स्थळे पाहत कृष्ण बलराम चालले होते. मागे इतर गोपही होते. अशा वेळी कृष्णाने मार्गाने चाललेल्या एका धोब्याला पाहिले. बरोबर त्याचे सेवक होते. त्याने त्या धोब्याला म्हटले, अरे आम्हाला नगरात शोभून दिसतील असे चांगले कपडे नाहीत, आमच्या अंगाला येतील असे कपडे दे. खरे म्हणजे आम्हीच या कपड्यांचे योग्य धनी आहोत. तू जर कपडे दिलेस तर तुझे कल्याण होईल. कृष्ण जे म्हणाला ते ईश्वर या नात्याने, धोबी जे समजला ते मनुष्य या रूपात. तो कंसाचा धोबी धन्याप्रमाणेच उद्धट कृष्णाला तो म्हणाला, तुम्ही डोंगरी गवळी, तुम्ही कधी असले कपडे पाहिले तरी होते का? जा जा, मोठे आले ऐट दाखविणारे म्हणे कपडे रे कपडे. आता तर तुम्ही धनावर डोळा ठेवता. जा पुढे जा, नाहीतर फुकट बंदीत पडाल. फार उद्धटपणा करता, बहुतेक जीव जाण्याच्याच गोष्टी बोलता आहात. धोब्याचे उर्मट भाषण ऐकून कृष्णाने रागाने एका मुष्टीप्रहार केला. त्याचे मस्तक धडा वेगळे केले. हा भयंकर प्रकार पाहून धोब्याचे कान करीत भिवून कपड्यांची गाठोडे टाकून पळून गेले. कृष्णाने बलरामाने त्यानंतर त्या गाठोड्यातून चांगले वस्त्र काढले. दोघांनी ते परिधान केले. काही गोप बालकांना दिली व तेथून पुढे निघाले. त्यांना एक शिंपी भेटला. त्याने मात्र सर्वांचे कपडे जे ढिले होते ते नीट शिवून दिले. परीक्षिता, सर्वांना शोभतील असे कपडे मिळाले. त्यामुळे प्रसन्न होऊन कृष्णाने शिंप्याला महासिद्धी प्रदान केल्या. पूर्ण ऐहिक वैभव दिले. सारूप्य मोक्षही दिला. सुदामा नावाचा कंसाचा माळी होता. त्याने कृष्णाचे स्वागत केले. सर्वांसाठी फुलांच्या माळा दिल्या. कृष्णाने त्याला निरंतर भक्तीचा, सर्वाभूती दयेचा, भक्तांची मैत्री राखण्याचा वर दिला. कुब्जा नावाची कुबड असलेली सुगंधी लेप तयार करणारी कंसाची एक दासी त्यांना वाटेत भेटली. त्यांनी तिची चौकशी केली. अंगाला लावण्याचे जे सुगंधी लेप तिच्याजवळ होते ते स्वतःसाठी मागितले. तिचे मन या दोघा अत्यंत सुंदर कुमारावर अनुरक्त झाले. तिने कंसासाठी न्यायाचे लेप ओठी त्यांना दिली. त्यावेळी कृष्णाने प्रसन्न होऊन आपल्या पायाने तिचे दोन्ही पाय दाबून एका हाताने तिचे अनोटीवर ओढून तिचे कुबड नाहीसे केले. तिला सरळ तनू लाभली. ती अतिशय सुंदर दिसू लागली. तिने कृष्णाला आपल्या घरी बोलवले, पण त्याने गोड बोलून मग येईन असे सांगून तिची समजूत काढली. सर्वजण पुढे गेले. लोकांना मार्ग विचारे ते पुढे चालले असता लोकांनी त्यांचा अनेक प्रकारे सत्कार केला. धनुष्य यागाचे स्थान कोठे ते विचारीत
सर्वजण तेथे गेले. तेथे एक प्रचंड रंगीत धनुष्य होते. ते अतिशय अवजड होते. त्याचे रक्षण करायलाच पुष्कळ सैनिक होते. पाहता पाहता कृष्ण त्या सैनिकाच्या मधून घुसला. ते अडवणार इतक्यात त्याने ते धनुष्य उचलले, त्याला दोरी चढवली व वाकवले. तो काय आश्चर्य, ते धनुष्य काडकन मोडले. तत्काळ सगळीकडे हर्षध्वनी भयध्वनी असे दोन्ही ध्वनी उठले. सैनिक कृष्णा धावून आले, पण धनुच्या मोडक्या दांड्याने कृष्णाने त्यांना झोडून काढले. आणखी सैनिक त्याला मारायला धावले. त्यांनाही कृष्णाने चाप दंडानेच मारून टाकले. त्याच्या पराक्रमाने मथुरा नगरीतील लोकांना वाटले, हे नक्की कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत. हे पराक्रम करणे माणसाला शक्य नाही. सर्वजण घरी परत आले. रात्री कंसाचे पुढचे बेत काय असतील याचे गुप्त वृत्त मिळवून सुखाने अक्रूराच्या घरी निर्दिष्ट झाले. पण कंसाला कुठली झोप. धनुष्यभंग केले, कित्येक सैनिकांना मारले. कृष्ण लहान वयाचा खरा, पण अलौकिक शक्तिमान दिसतो. सारे वृत्त कृष्णाला घटके घटकेला कळत होते. धोब्याला म्हणे का फटक्या सरशी कृष्णाने मारले. बलराम कृष्णाला उगीच बोलावले मथुरेला. मार्गात ठाई ठाई माझे प्रजाजन त्यांना हार घालतात, अंगाला लेप लावतात, ओवाळतात. त्याच्या बाजूला आहे तरी कोण? मी आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला की काय? कंसाच्या मनात काहूर उत्पन्न झाले. अर्धवट डोळ्याला डोळा लागे तेवढ्यात भयंकर स्वप्न पडत त्याची रात्र अशीच गेली. अशा दुसऱ्या दिवशी सकाळपासून मल्लयुद्धाची मोठी दंगले भरावली. त्या समारंभाला नागरिकांची मोठी गर्दी झाली. भेरी तुताऱ्या गरजत होत्या, पडसम वाजत होते. लोकांचा गलबला वाढत होता. नागरिकांच्या धुंडी लोटत होत्या. मंडप तर प्रचंड मल्ल तयारीत होता. त्यांना खूप सजवले होते. मांडलिकाच्या मेळाव्यात मंडलेश्वर कंस उंच सिंहासनावर अधिष्ठित झाला होता. या गडबडीत त्याने मनातली भीती दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न फुकट जात होते. तेवढ्यात नंद आणि गोपिकांनी व्रजभूमीची अपूर्वाई गोरस भेटी आणल्या होत्या. दुधापासून बनवलेले अनेक मधुर पदार्थ आणले होते. ते अर्पण केले. त्याचा स्वीकार करताना सुद्धा कंसाची दृष्टी विचलित होती. त्याचे कोठेही लक्ष नव्हते. नंदही सर्व भेटी देऊन आपापल्या जागी बसले. कृष्ण बलराम मात्र वेगळे निघाले. महाद्वाराशी कुवलया पीड नावाचा हत्ती त्यांना अडविण्यासाठी ठेवला होता. त्या मदोमत्त हत्तीपुढे ते येताच माहूताने हत्तीला डिवसले. कृष्णावर तो चाल करून आला. परीक्षिता, त्यावेळी एवढासा कृष्ण त्या पर्वत प्राय गजराजा समोर क्षुद्र दिसत होता. पण जेव्हा हत्तीने त्याला सोंडेत पकडण्याचा यत्न केला तेव्हा कृष्णाने चपळाईने त्याच्या मागे जाऊन शक्ती धरून त्याला गरगर फिरवले. त्याला दूर फेकून दिले. कृष्णाने आपले शरीर अतिशय जड केले. हत्तीशी झटापट करताना त्याचे सर्व केस विस्कटले. माळा अस्ताव्यस्त झाल्या. तो घामाघूम झाला. माहूताने नाना प्रकारे हत्तीला प्रचोदना देऊन कृष्णाला मारण्याची शिकस्त केली. पण कृष्णाने हत्तीचा एक दात धरून उपटला. त्या दातानेच त्याला मारले. रक्ताने कृष्ण माखला होता. तो हत्ती चित्कार खाली पडला होता. भूमी हादरली. लोक घाबरले. सैनिक बिथरले. गोप हरवले. बलराम पुढे सरकला. कंस भेदरला. मुष्टिक चानूर आदी मल्ल सरसावले. माहूर गडगडत खाली पडला. मेला. कृष्ण निर्विकार मुद्रेने हत्तीचा प्रचंड दात खांद्यावर टाकून मंडपात घुसला. तेव्हा तो मल्लांना वज्रासारखा, प्रेक्षकांना नररत्नासारखा, स्त्रियांना कामदेवासारखा, गोपांना आपला मित्र असा भासला. दुष्टांना शासक, क्रुद्धांना बालक, कंसाला घातक, अज्ञानी लोकांना गूढ, योग्यांना परमतत्वरूप, भक्तांना इष्टदेव असा तो भासला. कृष्ण एकच, पण पाहणाऱ्यांच्या भावनेप्रमाणे तो रौद्र, अद्भुत, भयानक, वीर, शांत, वत्स, भक्ती अशा सर्व रसांचे स्थान बनलं. कृष्णाने हत्तीला मारले हे पाहून कंसाचा धीर खचला. मंडपातील सर्वांची दृष्टी आता कृष्ण बलरामावर खिळली. मुष्टिकाशी बलराम, चानुराशी कृष्ण मल्लयुद्धासाठी भिडले. त्यावेळी तर लोक म्हणू लागले, केवढे दिप्पाड हे मल्ल, किती लहान ते मुलगे, अगदीच विजोड जोड्या आहेत सारे. कंसाने मोठा अन्याय केला. पण जेव्हा कुस्ती सुरू झाली तेव्हा विजेच्या वेगाने बुक्के मारीत, ठोसे लगावीत, हात पिराळीत, त्यांना पालथे पाडीत त्या दोन्ही मुलांनी अवजड मल्लाची दमछाट केली. यावेळी आपले सारे बळ पणाला लावून मुष्टी खेळत होता. चानुरही कृष्णाला केवळ वजनाने धडपण्याचा प्रयत्न करीत होता. पण बलराम कृष्ण यांचे युद्धतंत्रच अगदी वेगळे होते. दृष्टीस पकडता येणार नाही अशा चपळ हाताखाली हालचाली चालल्या होत्या.
थोड्याच वेळात मुष्टिक रक्त ओकला आणि पचित पडला. चांदुराला कृष्णाने डोक्यावर धरून गरागर फिरवले, आपटून मारले. त्यांची जागा शल तोशल कूट या जबरदस्त मल्लांनी घेतली. त्यांनाही दोघांनी यमसदनास पाठवले. मोंबा मारीत बाकीचे मल्ल तेथून पळाले. ते मंडपाच्या बाहेर झाले. सर्वत्र एकच कलका झाला. गोपबाल जागा सोडून उठले. त्यांनी आखाड्यात उड्या मारल्या. दोघांना डोक्यावर घेऊन जयघोष केला. मंडपातले येदूच्या बाजूचे लोक कृष्णाचा पराक्रम पाहून हर्षभरीत झालेले लोकही आरडाओरडा करू लागले. कंस एकदम उठला. गर्जत आज्ञा देऊ लागला. पकडा, बांधा, नंदाला तत्काळ काही करा. वसुदेवाला ठार मारा. त्या पोरांना मारा. सैनिकांना पाहता काय. पण त्याच्या आदेश अंमलात येण्यापूर्वीच कृष्ण बलराम यांनी धडाधड उड्या मारीत कंसाच्या सिंहासनासमोर झेप घेतली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कृष्णाने कंसावर झडप घातली. तेवढ्यात खडंग सरसावून कंस पायने वार करू लागला. पण इतक्या वेगाने कृष्णाने कंसावर झडप घातली, त्याला सिंहासनावरून खाली पाडले की त्यामुळे कंसाचा मुकुट हवेत उडाला. खडंग खन दिसी भूमीवर पटली. कृष्णाने त्याचे केस पकडून त्याला हिसका मारून सिंहासनाखाली आदळले. झटकन त्याच्या उरावर बसवून त्याला वज्र मुष्टीचे तडाखे त्याने कंसाला दिले. कंसाचे प्राण तत्काळ गेले. त्याच्या शरीरातले सारे धैर्य, बळ, कणखरपणा त्या तडाख्याने क्षणभरातच नष्ट केला. ज्यावेळी कंसाला भगवान श्रीकृष्णाच्या हातून मरण आले, तेव्हा त्याच्या हृदयातून एक ज्योती निघाली. ती कृष्ण शरीरात मिळून गेली. साऱ्या मंडपात हाय हाय जय जय या आवाजाचा, पळापळीचा, क्रोशाचा एकच गोंधळ उडाला. कंसाचे भाऊ विजयसारखे कृष्ण बलरामाला तुटून पडले, पण बलरामाचे हाती परीघ घेऊन त्याचे प्राण हरण केले. त्या उच्च आसनाजवळ सर्वजण भूमीवर मरून पडले. तेव्हा गगनात दुदुंबी वाजू लागल्या. त्यांच्या ध्वनीत कंसाच्या, त्यांच्या भावांच्या, स्त्रियांचे विलाप मिसळून चमत्कारिक ध्वनी सर्वत्र मिसळू लागले, सर्वत्र ऐकू येऊ लागले. कृष्णाने त्यांचे सांत्वन केले. मृतांची क्रीडा कर्मही नंतर यथाविधीने केले. त्यानंतर कृष्ण बलराम यांनी वसुदेव देवकी यांची बंदीतून सुटका केली. त्यांच्या चरणाला वंदन केले. देवकी कृष्णाला किती वर्षाने पाहत होती. वसुदेवाला आठवत होता तो 10 वर्षापूर्वी परडीत ठेवलेला, शल्याचे पांघरून घातलेला, यमुनेतून रात्री पावसातून निघालेला, यशोदेच्या मंचकावर तिच्या कुशीजवळ गुपचूप ठेवलेला नवजात सावळा बालक, त्यापूर्वी पाहिलेल्या चतुर्भुज विष्णूचे बालस्वरूप त्याला आठवत होते. विष्णूची ती मूर्ती, मग त्याचेच झालेले बालक रूप, पूर्वजन्मातला कृष्णी नर्भ वामन तोच हा गोपाळ कृष्ण भविष्य करे करून आता आपल्या चरणाचे वंदन करीत आहे. हा अनंत शेषाचा अवतार, रोहिणीचा पुत्र बलभद्र संकर्षण यांना वात्सल्याचे लिंगन कसे देऊ. यांनी आपले चरण वंदावे. छे छे हे जगदीश्वर आहे. यांच्या चरणाची धूळ आपण मस्तकी धरावी. देवकी तर दोघांकडे पाहतच राहिले. आई ते म्हणाले, आम्ही तुला प्रणाम करीत आहोत. आई मी प्रणाम करतोय. त्या आई एका हाके सरशी भगवंताने वसुदेव देवकी यांच्या मनावर पुन्हा मोहिनी मायेचे आवरण घातले. जणू काही भानावर त्या माता पित्याने दोन्ही पुत्रांना वात्सल्याचे आलिंगन दिले. शुकदेव म्हणाले, राजा, अशा रीतीने कंसाचा अंत झाला. वसुदेव देवकी यांची बंदीतून सुटका झाली. परीक्षित म्हणाला, ही कथा ऐकत असता मला माझ्या मनचक्षुसमोर विजेच्या वेगाने कंसावर धावून जाणारे कृष्ण बलराम दिसत आहेत. तुम्हाला सुद्धा दिसलेच असतील. ते मंडप, ते मेलेले प्रचंड मल्ल, तो कुवलया पीड हत्ती, ती रक्तबंबाळ कंस बंधू, तो अस्ताव्यस्त पडलेला मुकुटहीन कंस, शुकदेवा, त्या क्रूराच्या रथासमोर लोळण घेणाऱ्या गोपी दिसत आहे. मथुरा नगरी ते गोकुळ पशूंची रूपे घेऊन आलेले पशुवृत्तीचे प्रतीक असे राक्षस वसुदेव देवकीला सुटकेने पुन्हा पुत्रमुख पाहिल्याने झालेला अभूतपूर्व आनंद. शुकदेवा, आता तर मी स्वतःलाच विसरलो आहे. सुत आनंदाने कृष्ण चरित्र नमेशरण्यात ऋषीमुनींना सांगत होते. श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. तुम्ही सुद्धा मंत्रमुग्ध होऊन ऐकलेच असेल. सूर्याची गती, दिवसाची प्रगती यांचे कोणालाच भान नव्हते. खरोखर ऐकता ऐकता आपण किती अर्धा तास ऐकला आपल्याला कळले देखील नाही. या ठिकाणी हा अध्याय संपत आहे. पुढील प्रकरणामध्ये आपण कर्तव्य भावना बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावे सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पदे. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.